सो आता आपण पाहतो आहे स्टार्टर फॉर इंडक्शन मोटर. आपण पाहतो आहे 3 फेज इंडक्शन मोटरचे स्टार्टर कसे राहतात, काय राहतात. इथे बघा स्टार्टरची रिक्वायरमेंट का बघा. स्टार्टरची रिक्वायरमेंट आली कारण काय राहतं की जेव्हा स्टार्टिंग करतात त्या स्टार्टिंग आपण बघितलं या ठिकाणी जे आहे सुरुवात करू आपण या इक्वेशन वरून PG is to PCU is to PMD वरून. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण स्टार्ट करतो, जेव्हा कोणतीही मोटर स्टार्ट करतो आपण काय करतो, सप्लाय देतो. आता सप्लाय दिल्यावर इथे काय प्रॉब्लेम आहे हे बघा. जसं सप्लाय देतो या ठिकाणी रोटर जो आहे तो स्टँड स्टिल कंडिशनवर आहे. जर रोटर स्टँड स्टिल कंडिशनवर असेल तर तुमची जी मेकॅनिकल पॉवर डेव्हलप और याला आणखीन एक बेटर व्हॅल्यू बघू PG इथे म्हणजे जर बघत असेल याला तर या ठिकाणी बघा की हे पहिल्यांदा आपण S1 S2 S S2 1 S. ठीक आहे. देखो सिंपल वे मला एक सांगा, जेव्हा मी स्टार्टिंग करतो तर स्टार्टिंगला रोटरची जी स्पीड राहते ती राहते 0. जर रोटर स्पीड तुमची 0 असेल तर त्या ठिकाणी तुमची ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग स्लीप इज इक्वल टू किती राहते 1. जेव्हा स्लीप इज इक्वल टू 1 राहते तर या ठिकाणी बघा काय होणार, जो PMD आहे तो किती राहते 1 S. जर PMD 1 S आहे आणि स्लीप जर तुमची 1 असेल तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप किती झाली 0 झाली. म्हणजे होणार काय आहे की जी पण एअर गॅप पॉवर आहे ही पूर्ण कोणाला सप्लाय करेल, ही सप्लाय करेल तुमच्या कॉपर लॉसेसला ओनली. ठीक आहे. ही कोणती कॉपर लॉसेस, रोटर कॉपर लॉसेस. ठीक आहे. हे सगळं जे पाहिलं हे एअर गॅप मध्ये आलेलं आहे. एअर गॅप मधून कुठे आला, तुम्ही काय केलं तर रोटरचे इथे पाहिलं तर कॉपर लॉसेस आणि तिथेच रोटरवर काय होतं मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. मग अशा वेळेस काय होणार, पूर्ण जे आहे याला जाणार या वेळेस चान्सेस आहे की जर तुम्हाला पूर्ण कॉपर लॉसेस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप 0 आहे तिथे काय असणार आहे, जो स्टार्टिंग करंट असणार आहे तो किती असणार आहे, खूप जास्त. ठीक आहे. जो स्टार्टिंग करंट राहणार आहे तो राहणार आहे हायेस्ट किंवा ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, हा स्टार्टिंग करंटला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं. ठीक आहे. कुठल्याही स्टार्टर, कुठल्याही मशीनचं स्टार्टर असू द्या, सगळ्या मशीनच्या स्टार्टरमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला जो स्टार्टिंग करंट राहतो त्याला काय करायचं आहे, त्याला करायचं आहे कमी. करंट पाहिजे आहे पण तो आपल्याला पाहिजे कमी क्वांटिटीमध्ये. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, तुम्ही यूज करता स्टार्टर. मग याच्यासाठी आपण इथे जे स्टार्टर कॅटेगराइज करतो ते बघा, त्याच्यासाठी आपण एक इक्वेशन घेऊ PG is to PCU. ठीक आहे. PG is to PCU पाहतो मी इक्वेशन पाहतोय. आता मला एक सांगा, इथे PG डिवाइडेड बाय जर PCU करत असेल इज इक्वल्स टू, तुम्हाला माहिती आहे की हे किती राहते 1/s. हे किती राहते 1/s राहते. आता मी जर याला बघत आहे तर इथे बघा PG इज इक्वल्स टू 1/s टाइम्स ऑफ काय PCU. ठीक आहे. मग जर मी PG पाहत असेल एअर गॅप पॉवरला मी असं म्हटलं होतं, एअर गॅप पॉवरला आपण लिहू शकतो 2π/ns मल्टिप्लाय बाय T. 2π/ns मल्टिप्लाय बाय T इज इक्वल्स टू 1/s मल्टिप्लाय बाय PCU. ला बघा तुम्ही 3 फेज असेल करतो आणि PCU म्हणजे काय तुमचा कॉपर लॉस, तर I2R. ठीक आहे. आता बघा खूप लोकांचा ना इथे प्रॉब्लेम झाला. खूप लोक सर करंट कोणता घ्यायचा, तुम्ही रोटर करंट या ठिकाणी याला मी रोटर करंट दाखवतो और तुम्ही ना याला स्टेटर करंट म्हणू शकता. केव्हा जेव्हा तुम्ही काय करा, तुम्ही 1:1 चा रेशो घ्या. शेवटी इंडक्शन मोटर काय ट्रान्सफॉर्मर आहे. तुम्ही कुठल्याही साईडचा करंट घ्या, दुसऱ्या साईडला त्याचा इफेक्ट पडणार नाही. जर सेकंडरी करंट वाढत असेल खूप जास्त, जर सेकंडरी करंट खूप जास्त वाढत असेल तर ऑफकोर्स प्रायमरी पण वाढणार आहे. मग अशा वेळेस हा कोणता करंट घ्यायचा, मी याला अज्युम करतो आहे तसं तर हे रोटर कॉपर लॉसेस आहे I2² म्हणतोय. जर मी 1:1 अज्युम करतो तर त्यावेळेस हा कोणता करंट होणार, हा होणार तुमचा स्टेटरचा करंट, जो स्टेटर सप्लाय घेतो आहे. जो आहे स्टेटर काय करतो आहे, या ठिकाणी करंट घेतो आहे एका सोर्स पासून, तर हा येणार तुमचा स्टेटरचा करंट. ओके. तर अशा वेळेस जर मी हे टॉर्क जर मी बघत असेल, आता बघा आपल्याला या ठिकाणी बघायचं काय, आपल्याला बघायचं आहे की जर मी T इज इक्वल टू जर बघत असेल, T इज इक्वल टू काय झाला, T इज इक्वल टू हे झाला 1/s मल्टिप्लाय बाय 3I2R डिवाइडेड बाय काय झाला, हा झाला 2π/ns. हा काय झाला 2π/ns. आता पहा
आपल्याला काय बघायचं, मला एक सांगा, मला काय पाहिजे, माझ्या मोटरने कमी करंट घेतला पाहिजे, सोबत इथे स्टार्टिंग टॉर्क काय पाहिजे, मला एक डिसेंट स्टार्टिंग टॉर्क पाहिजे. स्टार्टिंग टॉर्क असलाच पाहिजे. जर कुठल्याही मोटरसाठी आयडियली जर बघायचं, आयडियल कंडिशन आहे की स्टार्टिंग टॉर्क हा हाय पाहिजे. ठीक आहे. तर अशा वेळेस जर मी बघायचं स्टार्टिंग टॉर्क, तर मला एक सांगा TST म्हणून तुम्ही याला TST इज इक्वल टू, इथे जर बघायचं असेल TST इज इक्वल टू, जर बघायचं स्टार्टिंगला बघतोय तर स्लिप किती राहते स्टार्टिंगला बघ, तर मी जर याला इथे पुट केला तर हे किती होईल ना, हे बनेल 3I² R, याला R2 लिहितो, हा सेकंडरीचा रेझिस्टन्स आहे. ओके. तसे या रेझिस्टन्स आपल्याला पुढे काम नाही पडणार. या जे इक्वेशन्स बघतो आपण, इथे येणार आहे 2πNS. हा काय झाला तुमचा स्टार्टिंग टॉर्कचा. आता जर मला असं जर फुल लोड बघायचं असेल तर फुल लोड टॉर्क कसा राहणार आहे, मी या ठिकाणी फुल लोडवर बघतोय, मी इथे फुल लोडवर बघतोय. आता या ठिकाणी फुल लोड टॉर्क असणार आहे 3I² R2 डिवाइडेड बाय S मल्टिप्लाय बाय 2πNS. पण ही जी स्लिप राहणार, ही राहणार आहे तुमची फुल लोड स्लिप. SF घेतोय मी त्याला, SF काय तुमची फुल लोड स्लिप आहे. हे कशासाठी घेतलं, काय आहे, काय रिझन आहे हे बघा. मला जेव्हा मोटर रनिंग कंडिशनला राहणार, फुल लोडवर राहणार, रेटेड लोडवर राहणार, तेव्हा काय घेणार आहे मोटर, काय घेणार आहे, करंट घेणार आहे, तो घेणार आहे रेटेड करंट. ठीक आहे. तो कोणता घेणार आहे, तो घेणार आहे रेटेड करंट घेणार आहे. आता मला जो स्टार्टर डिझाइन करायचा आहे, जो स्टार्टर डिझाइन करायचा आहे, मला काय करायचं आहे, या ठिकाणी जो करंट आहे हा काय करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे. कोणता करंट रिड्यूस करायचा आहे, स्टार्टिंग करंटला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. मी कोणाचं कंपॅरिझन, जे आहे कंपॅरिझन पॉईंट कोणता घेणार, कोणाच्या कंपेअरमध्ये मला कमी करायचं आहे, मी इथे घेणार फुल लोडच्या कंपेअरमध्ये. जो फुल लोड और जो रेटेड लोड राहतो त्याच्या कंपेअरमध्ये मी जे बघतोय, मी काय करतो, या दोघांचा घेतो रेशो. जर या दोघांचा रेशो घेतला तर मी काय घेतो, या ठिकाणी रेशो घेतो, जो आहे रेशो घेऊ आपण TST डिवाइडेड बाय TF, जे आहे हा फुल लोड टॉर्क, हा तुमचा स्टार्टिंग टॉर्क. याचा जर रेशो घेतला तर काय होणार, बाकी सगळ्या गोष्टी इथे कॅन्सल होऊन जाणार. इथे हा रेशो बनेल IST डिवाइडेड बाय IF होल स्क्वेअर मल्टिप्लाय बाय SF, मल्टिप्लाय बाय SF. इथे एक आपल्याला इथे एक रिलेशन मिळते की जो स्टार्टिंग टॉर्क आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, इथे जर बघा स्टार्टिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, तुमचा करंट स्क्वेअर. कोणता करंट, स्टार्टिंग करंट. याला तुम्ही शॉर्ट सर्किट करंट हे म्हणू शकता, जो आहे IST इज इक्वल्स टू ISC, असंही तुम्ही म्हणू शकता. आपण शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये पाहिलं, शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये और त्याला आपण ब्लॉक रोटर टेस्ट म्हटलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही काय करता, रोटरला फिरू देत नाही, रोटरला काय करता, ब्लॉक करता. आणि अशा वेळेस जे आहे तुम्ही ती टेस्ट परफॉर्म करता, तर त्यावेळेस जो करंट होत असतो तो होत असतो शॉर्ट सर्किट करंट. ओके. तर आता या इक्वेशन्स वरच जे आहे सगळेच्या सगळे जे आहे स्टार्टर जे आहे डिझाइन झाले. तसं जर बघितलं तर स्टार्टरचा फक्त एकच पर्पज की तुम्हाला स्टार्टिंग करंटला काय करायचं आहे, कमी करायचं आहे, सोबत तुम्हाला स्टार्टिंग टॉर्कही मिळाला पाहिजे. मग जे आहे अशा वेळेस जे स्टार्टर बघतो तर त्यांचे जे टाइप पडतात, सगळ्यात पहिला आहे फर्स्ट आहे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर. आता हे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर काय करतो, आपल्या घरी जे आहे आपल्या इथे जो वॉटर पंप राहतो त्याला एक जो स्टार्टरचा डब्बा येतो, त्याला जर तुम्ही बघितलं असेल 2 बटन असतात, एक ग्रीन आणि दुसरा राहते रेड. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, ग्रीन बटन दाबता तुमच्या काय होते, मोटर गाऊन जाते, स्टार्ट होऊन जाते. तुम्ही रेड बटन दाबली तर तुमची मोटर गाऊन जाते, या ठिकाणी गाऊन जाते, स्टॉप होऊन जाते. हे जे स्टार्टर्स आहे, हे जे स्टार्टर्स आहे हे असतात तुमचे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर. मग याच्यामध्ये नक्की राहते की तुम्ही पाहतो डब्बा खूप मोठा एक डब्बा देऊन देतात आपल्याला. डायरेक्ट ऑनलाइन म्हणजे काय की डायरेक्ट तुम्ही काय करता, जो सप्लाय आहे, सपोज करा की 230 वोल्टची जी आहे मोटर आहे तुमची, ठीक आहे, तुम्ही काय करता 230 वोल्ट डायरेक्ट देता. मग या स्टार्टरच्या डब्यात काय आहे, स्टार्टरच्या डब्यात आहे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. इथे रिलेज वगैरे पण राहतात, इथे रिले वगैरे राहतात, इथे ट्रिप कॉइल्स वगैरे राहतात की जर खूप जास्त करंट होऊन गेला, एकदमच जर खूप जास्त करंट होत असेल तर त्या ठिकाणी तो स्टार्टर काय करून देतो, त्याला काय करून देतो, स्टॉप करून देतो. और तो काय करतो, प्रोटेक्ट करतो तुमच्या मोटरला. ठीक आहे. आता जे स्टार्टर तुम्ही पाहता त्याच्यामध्ये काही प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस हे तुम्हाला नेहमी दिसेल. तर अशा वेळेस डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर जर बघत असेल, डायरेक्ट ऑनलाइन म्हणजे काय, तुम्ही काय करता, डायरेक्ट सप्लाय देता. पण हे पॉसिबल केव्हा आहे, हे पॉसिबल आहे जर मोटर
जर तुम्ही मोटर बघत असाल, मोटरची रेटिंग खूप कमी आहे. रेटिंग किती? मी इथे म्हणतो बिलो 5 HP. ठीक आहे. काही बुक मध्ये तुम्हाला हेच रेटिंग असं दिसेल 5 किलोवॅट दिसेल. एक गोष्ट लक्षात घ्या, 5 HP घ्या और 5 किलोवॅट घ्या, इथे जे आहे सिंपल याच्यात असं लक्षात ठेवायचं की बा जे पण कमी रेटिंगच्या मोटर्स आहेत, ज्यांची ही जी पॉवर रेटिंग आहे, ही पॉवर रेटिंग आहे, आउटपुट पॉवर रेटिंग आहे. ठीक आहे. ही जी रेटिंग ज्यांची ही कमी आहे त्यांच्यासाठी आपण काय करतो, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर यूज करतो. डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट सप्लाय देता. जोही सप्लाय असेल 230 व्होल्ट असू द्या, 440 व्होल्ट असू द्या, तुम्ही काय करता, डायरेक्टली अप्लाय करता तुमच्या मोटरला. कारण जर तुमची आउटपुट पॉवर खूप कमी, जर तुमची आउटपुट पॉवर खूप कमी आहे तर मोटरची जी रेटेड करंटची व्हॅल्यू असणार आहे ही पण काय असणार आहे, खूप कमी असणार. मग अशा वेळेस जर तुम्ही हे जर स्टार्टिंग टॉर्क जर DOL साठी बघत असेल तर TST डिवाइडेड बाय TFL और TF इज इक्वल टू काय राहणार आहे, हे राहणार आहे IST डिवाइडेड बाय IF स्क्वेअर मल्टिप्लाय बाय SF. हे काय असणार आहे, सिंपल DOL स्टार्टर साठी हे असं राहणार, TST डिवाइडेड बाय TF इज इक्वल टू IST डिवाइडेड बाय IF स्क्वेअर मल्टिप्लाय बाय SF. काही एक छोटे दोन तीन छोटे छोटे न्यूमेरिकल्स तुम्हाला असे मिळतील JP गुप्ता मध्ये या एका रिलेशनवर. आता जो नेक्स्ट स्टार्टर आहे, नेक्स्ट स्टार्टर ऑलमोस्ट जे आहे आपण दोन स्टार्टरला कंबाईन करतोय. एक आहे स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर और इथे आपण घेऊ ऑटो ट्रान्सफॉर्मर. दोन्हीही जे स्टार्टर्स आहे ते ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे. और म्हटलंय स्टेटर रेजिस्टन्स आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता पहा इथे तसा तर बेटर राहतो स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, कसा राहतो काय राहतो याच्याबद्दल डिस्कस करू. तुम्ही काय करता, जेव्हा हे इथे मोटरला सप्लाय देते, जेव्हा मोटरला सप्लाय देत आहे तर तुम्ही काय करता, या ठिकाणी तुम्हाला रिड्यूस करायचा स्टार्टिंग करंट. तर सपोज करा की हा तुमचा स्टेटर आहे, इथे काय करताय तुम्ही, इथे तुम्ही 3 रिओस्टेट लावले. हा तुमचा स्टेटर आणि इथे तुम्ही काय केलं, हे आहे तुमचे सप्लाय लीड्स, हे आहे तुमचे सप्लाय लीड्स. आता बघा काय करता, तुम्ही काय करता, स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग करंटला रिड्यूस करता. तर स्टार्टिंगला काय करता, यांचे जे टॅपिंग्स असतात, टॅपिंग्स ह्या काय ठेवता तुम्ही, या ठेवता मॅक्सिमम. ज्या टॅपिंग्स आहे त्या ठेवता तुम्ही मॅक्सिमम वर ठेवता. जसं टॅपिंग मॅक्सिमम वर आलं, जसं ही टॅपिंग मॅक्सिमम वर आलं तर काय होणार आहे, जे अमाउंट ऑफ करंट आहे हा काय होणार आहे, हे कमी होणार. ठीक आहे. हे टॅपिंग्स वाला जो कन्सेप्ट आहे हा ट्रान्सफॉर्मर वाला आपण कन्सेप्ट घेऊ. त्यावेळेस काय आहे, तिथे तुम्ही एक कन्सेप्ट पाहिला होता, त्याचं नाव आहे, तो आपण पाहिला होता X. X काय असते, तिथे आपण पाहिला होता X होता तुमचा इथे फ्रॅक्शन ऑफ करंट. इथे याला जे डिफाइन केलं होतं त्याला काय म्हणतात, फ्रॅक्शन ऑफ करंट. किती फ्रॅक्शन ऑफ करंट या ठिकाणी जो आहे फ्लो होतो त्याला आपण म्हणतो X. ठीक आहे. X 1 असेल म्हणजे काय, फुल लोड पाहिला होता आपण. जर 0.5 असेल तर काय झाला, हाफ लोड झालं. आता या ठिकाणी या X ला ना आपण टॅपिंग्स वर आणतो. X ला काय आणतो, टॅपिंग्स वर आणतो. जर मॅक्सिमम असेल, जर टॅपिंग हायेस्ट असेल, टॅपिंग हायेस्ट असेल तेव्हा X ची व्हॅल्यू राहणार आहे 0. का बरं, कारण जर टॅपिंग मॅक्सिमम वर असेल, जर टॅपिंग मॅक्सिमम वर असेल तर तुम्ही काय करणार, या ठिकाणी बघा तुमचा जो करंट आहे तो किती होऊन जाणार आहे, 0 होऊन जाणार. तुमचा करंट काय होऊन जाणार आहे, 0 होऊन जाणार आहे, कारण टॅपिंग मॅक्सिमम वर आहे. ठीक आहे. सेम ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्ही काय केलं, 100% टॅपिंग घेतली, करंट काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. करंट काय होऊन जाणार आहे, तुमचं काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. तुम्हाला एकच पर्पज आहे, होल अँड सोल एक पर्पज, तुम्हाला करंट कमी करायचं. तुम्हाला काय करायचं, करंट काय करायचं, कमी करायचं. आता हा X चा कसा करंट सोबत डायरेक्ट रिलेशन आपण पाहिजे. मला एक सांगा, जर या ठिकाणी करंट स्क्वेअर दिसतोय तर इथे काय होणार आहे, इथे होणार आहे TST डिवाइडेड बाय TL इज इक्वल टू होणार आहे x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय IST डिवाइडेड बाय IF इनटू काय होणार आहे S. आता सर हे तर फ्रॅक्शन ऑफ करंट तुम्ही तर फुल लोडच्या ह्याच्यात घेता, तुम्ही काय घेता, फुल लोडच्या ह्याच्यात घेता. आपण या ठिकाणी कोणता करंट कमी करणार आहे, स्टार्टिंग करंट कमी करणार आहे, किती फ्रॅक्शनने कमी करणार हे डिपेंड करेल तुमच्या टॅपिंग्सवर.
हे काय करेल डिपेंड करेल तुमच्या टॅपिंग्सवर. आपण x ला म्हणू शकतो की x काय तुमच्या नंबर ऑफ टॅपिंग्स आहे. ठीक आहे. तसं जर याला बघितलं तर या ठिकाणी काय आहे x ला जर डिफाइन करत असेल x सांगते फ्रॅक्शन ऑफ करंट. x सांगते फ्रॅक्शन ऑफ करंट किती टॅपिंग्स दिल्या तर किती करंट तिथे फ्लो होणार हे सांगते तुम्हाला x. सेम केस आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये पण जे आहे तुम्ही बघा सगळ्यात चांगला जर स्टार्टर म्हणायचं असेल सगळ्यात चांगला स्टार्टर आहे तुमचा या दोघांपैकी जर म्हणत असेल तर या दोघांपैकी सगळ्यात चांगला आहे स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर. रिझन मला एक सांगा जर इथे मला काय करायचं आहे स्टार्टिंग टॉर्क कमी जास्त करायचं आहे. स्टार्टिंग टॉर्क मला तर कधी कधी जास्त पाहिजे कधी काय पाहिजे कमी पाहिजे. मग अशा वेळेस स्टार्टिंग टॉर्कला जर कमी की जास्त करायचं आहे तर तुम्हाला काय आहे तुम्ही काय करताय आहे की तुमचं स्टार्टिंग करंट कंट्रोल करता. आता स्टार्टिंग करंट कंट्रोल करणं जे आहे एकदम फ्रॅक्शन मध्ये पण और इथे म्हटलं की मला ना स्टार्टिंग करंट मी ठेवला एकदा ठेवला 5 एम्पियर आणि दुसऱ्यांदा मला पाहिजे आहे 4.9. ठीक आहे. मला असा पाहिजे स्टार्टिंग करंट असा पाहिजे 4.9 पाहिजे. हे जे आहे हे तुम्हाला काय करंट खूप कमी करून राहिले तुम्ही. इथे जे आहे करंट आहे खूप कमी फ्रॅक्शन मध्ये काय केलं कमी केलं तुम्ही म्हणजे 0.1 ने तुम्ही काय करताय कंट्रोल करताय. अशा वेळेस हे कंट्रोलिंग पॉसिबल आहे स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर्स. तुम्ही तीन या ठिकाणी काय केलं आहे 3 रिओस्टॅट लावलेले आहे. तिन्ही रिओस्टॅटला काय करता तुम्ही सायमल्टेनियसली व्हेरी करता. ठीक आहे. 3 फेज मध्ये असं करणार नाही की एकाला व्हेरी करणार दुसऱ्याला व्हेरी करणार आहे. इथे तिघांना काय करणार तुम्ही काय करणार चेंज करणार. तर अशा वेळेस स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर काय करतो एकदम जे आहे आपण म्हणू इथे जे आहे तुम्ही जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो जे आहे फाईनली कंट्रोल करू शकता. कोणत्या केसमध्ये स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर मध्ये. ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण टॅपिंग चेंज केली तर एक टर्न चेंज करू शकतो. एक जर टर्न चेंज करत असेल तर मला इथे सांगा तो जो आहे ना तिथे खूप मोठा डिफरन्स पडतो. कारण आपण पाहिलं होतं या ठिकाणी जे आहे EMF इंड्यूस पर टर्न्स जे आहे कन्सेप्ट आपण पाहिला होता EMF इंड्यूस पर टर्न्सचा ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्ही एक टर्न जरी चेंज केला तर व्होल्टेज 5 व्होल्ट 10 व्होल्ट असं चेंज होईल. मग त्यानुसार काय होणार आहे करंट चेंज होणार. एवढं फाईन कंट्रोल पॉसिबल नाही स्टार्टिंग. बट इथे एक ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक काय आहे की जर तुम्ही स्टेटर रेझिस्टन्स स्टार्टर यूज करत असेल तर खूप जास्त एक तर रेझिस्टन्स लावताय याच्यामध्ये काय होणार आहे पॉवर लॉस होणार हीट प्रोड्यूस होणार आहे. तर हे हा याचा काय आहे ड्रॉबॅक. आता जर नेक्स्ट स्टार्टर बघत असेल नेक्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्टार्टर जो आहे तो आहे तुमचा स्टार डेल्टा स्टार्टर. तो आहे तुमचा स्टार डेल्टा स्टार्टर. ऑफ कोर्स जे आपण पाहतोय आपण हे 3 फेज साठी पाहतोय इथे स्टार डेल्टा स्टार्टर. मला एक सांगा तर मी 3 फेज साठी बघतोय 3 फेज साठी बघतोय तर अशामध्ये ना मला या ठिकाणी एक बेसिक आयडिया पाहिजे की स्टार कशासाठी यूज केला जाते डेल्टा कशासाठी यूज केला जाते. आता बघा स्टार वाइंडिंगला आपण जे म्हटलं की स्टार कुठे यूज केला जाते स्टार हा यूज केला जाते स्टार कनेक्शनच कुठे यूज केला जाते हे यूज केला जाते हाय व्होल्टेज अँड लो करंट. आणि जर डेल्टाची गोष्ट करत असाल तर डेल्टा लो व्होल्टेज अँड हाय करंट. ठीक आहे. लो व्होल्टेज आणि काय डेल्टा यूज केला ते हाय करंट साठी. आता जर माझी मोटर जर कुठलीही मोटर बस स्टार्टर आहे तुमचा स्टार डेल्टा स्टार्टर. तुम्ही काय करता स्टार्टिंगला स्टार ने देता. स्टार ने देता म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी बघा स्टार आणि डेल्टा जे आहे तुम्ही याला बघितलं असेल तुमच्या लॅब मध्ये राहतात की तुम्ही काय केलं पहिले स्टार मध्ये ठेवता आणि मग काय करता तो नॉब चेंज करता. या ठिकाणी तुम्ही जे आहे स्टारला रिकनेक्ट करताय. कन्सेप्ट लक्षात घ्यायचा रिकनेक्ट करताय. जर तुम्ही रिकनेक्ट करत असेल तर तुम्हाला इथे हे पण एक गोष्ट माहिती आहे की स्टार आणि डेल्टाला जर तुम्ही स्टार टू डेल्टा जर करत असेल रिकनेक्ट करत असेल तर पॉवर जी आहे ती कमी जाते. या ठिकाणी स्टार मध्ये जी पॉवर राहते ॲज इथे जर डेल्टा मध्ये पॉवर पाहिजे जसं तुम्ही डेल्टा मध्ये पॉवर पाहिजे तर डेल्टा मध्ये पॉवर वाढून जाते. स्टार मध्ये जी पॉवर राहते ती काय राहते कमी. आपण इथे रेशो पाहिला आहे की P डेल्टा डिवाइडेड बाय P स्टार. P डेल्टा डिवाइडेड बाय P स्टार इज इक्वल टू राहते 3. ठीक आहे. ते ही पॉवर काय होते चेंज होते जर तुम्ही रिकनेक्ट करत असेल तर इथे जेव्हा स्टार डेल्टा स्टार्टर यूज करतात तर स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये काय होते मी म्हटलं की हाय व्होल्टेज लो करंट इथे काय लो व्होल्टेज हाय करंट. आता तुम्ही काय करता स्टार्टिंगला जे आहे तुम्ही स्टार मध्ये ठेवता
जशी मोटर थोडीशी रन करायला लागते, रन जशी करायला लागते तुम्ही काय करता त्याला कन्वर्ट करून देता डेल्टा मध्ये. त्याचा इम्पॅक्ट या ह्याच्यावर काय होतो, इथे जो इम्पॅक्ट होतो TST डिवाइडेड बाय TF इज इक्वल्स टू 1/3 टाइम्स ऑफ IST डिवाइडेड बाय IF होल स्क्वेअर मल्टिप्लाय बाय S. इथे इम्पॅक्ट काय होतो की जो स्टार्टिंग करंट आहे तो काय होऊन जातो, तो होऊन जातो 1/3. इथे काय होऊन जातो, तो काय होऊन जातो 1/3. यासाठी डेरिवेशन पण आहे, पण कुठे इथे टाइम वेस्ट करायला नाही, कारण स्टार्टर एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचा, कोणता स्टार्टर सगळ्यात जास्त यूज होते. सगळ्यात जास्त जो स्टार्टर यूज होतो तो होते स्टार डेल्टा स्टार्टर. सगळ्यात कमी कोणता यूज होते, सगळ्यात कमी यूज होते स्टेटर रेझिस्टन्स और तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर म्हणू शकता या ठिकाणी. आणि हे जे स्टार्टर आहे डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर, याला आपण यूज करतो बिलो 5 HP म्हणा और बिलो 5 किलोवॅट जे मोटर आहे, ज्या मोटरच्या रेटिंग आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय करता डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर यूज करता.